नमस्कार, मी विनाच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत अंड्याची भाजी. नेहमी आपण अंड्याचे विविध पदार्थ करत असतो. भरलेलं अंडं, अंड्याची बुर्जी, अंडं पाव, अंडा पोळी असे विविध प्रकार पदार्थ करतो. पण आज मी अंड्याची भाजी कशी केली ती तुम्ही पाहून घ्या. प्रथम मी पसरट भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपलं कांदा, बारीक केलेला कांदा बुडेल इतपत तेल घातलं आहे. म्हणजे अंदाजे 2 ते 3 छोटे चमचे तेल घालायचं. कमी जास्त केलं तरी चालेल. नंतर त्याच्यामध्ये आज आपण नॉनव्हेज रेसिपी करतो आहे म्हणून ह्याच्यामध्ये मोहरी टाकली नाही, परंतु पाव चमचा जिरं घातल्यानंतर 4 ते 5 लसूण ठेचलेल्या, 2 तमालपत्र किंवा तेजपत्ता, नंतर एक छोटा बाऊल बारीक चिरलेला कांदा, असं मी एवढं पदार्थ टाकले आणि ते छानपैकी परतून घेते तेलामध्ये. छान अशी परतून घेऊया थोडा वेळ. नेहमीप्रमाणे कांदा थोडा मऊसूद होईपर्यंत ठेवून द्यायचं. तसं तुम्ही पाहू शकता. थोडा वेळ कांदा आपण असा परतून घेतला आहे, थोडा मऊसूद व्हायला ठेवला आहे आणि त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून देऊया, जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल. छान असा कांदा शिजवून घ्या. तुम्ही ही अशी अंडा भाजी कधी केली आहे का? केली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता एकदम कमी गॅसवर मी कमी आचेवर कांदा मऊसूद होण्यासाठी ठेवला आहे झाकण देऊन. आपला आता कांदा मऊसूद छान असा मऊसूद झाला आहे थोड्या प्रमाणात, जेणेकरून आपला कांद्याचा थोडा उग्रसपणा असेल तो जाण्यास मदत होईल. आणि त्याच्यानंतर आपण आता ह्यामध्ये मीठ घालूया. मीठ तुमच्या चवीनुसार. पुन्हा मी इथे सर्व व्यवस्थित ढवळून घेत आहे. छान असं ढवळून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याचं, आपल्या फोडणीला टाकलेल्या कांद्याचं कलर वेगळा झालेला आहे, थोडंसं ब्राउनिश झालं आहे. त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवून देऊया आणि नंतर आता छान असं कांदा मऊसूद झाला आहे. त्याच्यामध्ये आपण एक टॉमॅटो लाल पूर्ण असा झालेला एक टॉमॅटो घेतला आहे, चांगला पिकलेला, आणि त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी पेस्ट केली आहे. आणि ती पेस्ट आपण ह्या परतलेल्या कांद्यामध्ये फोडणीमध्ये घालून घेऊया. आणि तुम्हाला माहीतच आहे की टॉमॅटोलाही थोडं उग्रस असं वास असतं ते, आणि म्हणजे जरा त्याची टेस्ट असते ना ती कच्ची अशी लागते. त्यामुळे तेही छान असं शिजवून घेऊया टॉमॅटोही. इथे मी टॉमॅटो छान असं शिजण्यास झाकण ठेवून दिलं आहे, जेणेकरून आपला टॉमॅटोची पेस्टही छान अशी शिजेल. आता आपण झाकण काढून पाहूया. वा, छान अशी टॉमॅटोची पेस्ट शिजली आहे, मऊसूद अजून झाली आहे अशी छान अशी तुम्ही पाहू शकता. आता त्याच्यामध्ये पुढील साहित्य घालूया. पाव चमचा हळद यामध्ये मी घातले, नंतर लाल मसाला, थोडासा लाल मसाला, आणि आपल्याला चवीप्रमाणे 1 ते 1.5 चमचा घरगुती मसाला किंवा मालवणी मसालाही इथे वापरू शकतो, किंवा मिक्स मसाला. छान असं परतून घेऊया. आता गरम मसाला ह्याच्यामध्ये घातले. आणि आता ही मसाले त्याच्यामध्ये चांगले शिजवून घेऊया.
जेणेकरून आपल्या या ग्रेव्हीमध्ये ग्रेव्ही आहे आपल्या म्हणजे घट्टसर अशी ग्रेव्ही होणार आहे ही. आपण कोलंबी तवा वगैरे करतो ना त्या टाईपमध्ये अशी सुकी अशी अंड्यालाच लागून अशी ग्रेव्ही होणार आहे. तुम्हाला जर अशी रसपट हवं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्या स्टेपला पाणी घालू शकता, म्हणजे तुमची ग्रेव्ही ही अशी रसपट होईल. पण मला असे सुके सुके पाहिजेत, त्यामुळे मी आता अशी एवढंच इतपत ठेवते. आता ह्याच्यामध्ये मी अंदाजे 2 चमचे, छोटे 2 चमचे कसुरी मेथी घातले. कसुरी मेथी ही थोडीशी बोटाने अशी चुरायची आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायची, म्हणजे फ्लेवर आणि जास्त जेवणामध्ये उतरतो. ह्याच्यामध्ये तुम्ही कसुरी मेथी नक्की घालून बघा, छान वाटते. आता आपली ही ग्रेव्ही खूपच छान वाटते आणि भारी झालेली आहे. आता अंडी छान अशा अंड्याच्या खाफी आहेत त्या ह्याच्यामध्ये मिळून येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे साईडला दिसतच आहे की अंडी उकडून ठेवले आणि ते असे गोलसर आपण कांद्याच्या पाती कापतो, आपले कांदा कापतो ना त्याप्रमाणे मी असे जाडसर स्लाईस कापल्या आहेत अंड्याच्या. उकडलेल्या अंड्याचे कवच काढून जाडसर स्लाईस कापून घेतले आहेत आणि तेच आपण हे थोड्या वेळाने त्याच्यामध्ये घालणार आहोत. म्हणजेच आपली अंड्याची भाजी तयार होईल थोड्या टाईमने. इथे आपलं टॉमॅटो आणि कांदा छान असं मी पाणी घालून ठेवलं आणि ते छान असं शिजण्यासाठी अंदाजे 3 ते 4 मिनटं असं छानपैकी हे करून घेऊया. कमी गॅसवर झाकण ठेवून देऊया. आणि मी इथे ना मध्ये मध्ये बघितलं आहे ढवळून की म्हणजे आपलं की जेणेकरून आपल्या भांड्याला खाली असं लागणार नाही, त्यासाठी छान असं मंद आचेवर अंदाजे 4 ते 5 मिनटं कमी गॅसवर ठेवून द्यायचं. आणि आता मी उघडून पाहत आहे. हे पाहू शकता तुम्ही, छान असं घट्टसर असं छान ग्रेव्ही आपली झालेली आहे आणि आपल्या ग्रेव्हीला कलरही सुरेख आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हीही आजची रेसिपी नक्की करून पहा आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला थोडी तरी आवडली असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा, जेणेकरून मी आता नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मी थोडंसं मीठ घातलं ह्याच्यामध्ये, मला थोडी मिठाचं प्रमाण कमी वाटत होतं म्हणून. आणि आता ह्यामध्ये आपण अंड्याच्या केलेल्या स्लाईस घालूया. छान असे स्लाईस घालत आहे मी आपल्या या घट्टसर ग्रेव्हीमध्ये. तुम्ही पाहू शकता किती छान वाटते ते. नेहमी तशीच अंड्याची भाजी म्हणजे भुर्जी वगैरे रेसिपी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच अशी ही रेसिपी एकदा करून पहा. आणि मी सांगितलेले साहित्यही आणि कृती याप्रमाणे करा, म्हणजे नक्कीच तुम्हाला आवडेल. पुन्हा थोडीशी कसुरी मेथी आणि मी कोथिंबीर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आणि थोडंसं असं आपण एकत्र करूया. थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घातलं आहे, कारण काय पुन्हा आपण झाकण ठेवून देणार आहोत. हे पहा, झाकण ठेवून दिलं आहे. आता थोडंसं जास्त ढवळायचं नाही, कारण काय ते पिवळं बलक असतं, पिवळं जे हे असतं भाग असतं ते एकत्र होईल, म्हणून आपण थोडंफारच असं चमच्याने अलगद असं एकत्र करूया. आणि आपली पहिलीच पूर्ण म्हणजे हे शिजून घेतलेलं आहे टोमॅटो, कांदा आणि अंडी.
त्यामुळे जास्त शिजवत राहण्याची आता मुळीच गरज नाही आहे. थोडीशी आता हे आपली भाजी घट्टसर होण्यासाठी 2 ते 3 मिनटं 1-2 मिनटं असे कमी गॅसवर झाकण ठेवून देऊया. म्हणजे आपली छान अशी अंड्याची भाजी तयार होईल. ऑलमोस्ट आपली भाजी तयार झालीच आहे. थोड्या वेळ आपण झाकण काढूया. तुम्ही पाहू शकता मी कमी गॅसवर अंड्याची भाजी झाकण ठेवून दिली आहे. आता थोड्या वेळानं आपण भाजीवरील झाकण काढून घेऊया आणि आपण आपली रेसिपी कशी झाली आहे ती पाहून घेऊया. थोड्या वेळानं आपण झाकण काढूया इथे. मी केलेली अंड्याची भाजी तुम्हाला जर आवडली असेल, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून मी तुम्हाला आणि नवीन नवीन रेसिपी घेऊन येईन. त्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. झालेली आहे आपली भाजी. मी अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहे. तुम्ही पाहू शकता मी झाकण काढल्याने आपली भाजी अशी सुकी झालेली आहे. तुम्हाला जर थोडीशी अशी रसपट हवी असेल तर त्याच्यामध्ये पाणी घाला किंवा अशी छान अशी ही भाजी भाकरीसोबत आणि चपातीसोबत, रोटीसोबत छान लागते. नक्की करून पहा. आणि मेन म्हणजे ह्याचं जे आपण पहिल्या सुरुवातीला जे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकली ती छान अशी चांगली शिजवून घ्यायची म्हणजे भाजीला टेस्ट चांगली येते. आता आपण ही भाजी आपली काढून घेतोय. अशी गरम गरम भाजी मी बाउलमध्ये काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त आपली अंड्याची भाजी वाटत आहे ती. तर मग मी केलेली अंड्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही ही अंड्याची भाजी नक्की करून पहा. थँक यू.